नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? LKP क्लासमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी सायन्स 1 टॉपिक 2 प्रिडिक्ट क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स यामध्ये आज आपल्याला फुल एक्झरसाइज पाहायचा आहे. अतिशय सोपा एक्झरसाइज आहे, तो पाहून घ्यायचा आहे. सोप्या पद्धतीने अतिशय समजावून चांगला सांगितलेला व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर प्रथम क्वेश्चन आपण पाहून घेऊया. बघा, क्वेश्चन फर्स्ट जो आपल्याला विचारलेला आहे, रिअरेंज द कॉलम्स 2 and 3 सो ॲज टू मॅच कॉलम फर्स्ट. आणि त्यामध्ये कॉलम फर्स्टला 2, 3ला मॅच करायचं आहे. अतिशय सोपा भाग आहे. पहिल्यांदा आपल्याला ट्राइड, ऑक्टेव, ॲटॉमिक नंबर, पिरियड, न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन याचा शोध कोणी लावला किंवा हे कोणत्या शास्त्रज्ञाशी संबंधित आहे, कॉलम फर्स्ट आपल्याला सांगतोय. कॉलम 2 काय आहे बघा, नेम ऑफ सायंटिस्ट, यामध्ये शास्त्रज्ञांची नावे दिलेली आहेत. कॉलम 3 मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ट्राइड म्हणजे काय, ऑक्टेव म्हणजेच काय, ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय, याचं एक्सप्लेनेशन आपल्याला इथं दिलेलं आहे. पिरियड म्हणजेच काय, न्यूक्लियस म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, किंवा त्याबद्दल जादा माहिती आपल्याला कॉलम 3 मध्ये मिळते. आणि हे एक्सप्लेन करणारे कोण आहेत? नेम ऑफ सायंटिस्ट आपल्याला इथं दिलेलं आहे. तर याचं उत्तर आपण पाहून घ्यायचं आहे. अतिशय सोपा भाग आहे. बघा, यामध्ये जो पहिला भाग आहे डोबेरायनर. तर डोबेरायनर हा एक शास्त्रज्ञ आहे. यांनी काय केलेलं आहे, ट्राइड हा मुद्रांच्या बाबतीत एक नियम मांडलेला आहे. यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, ॲव्हरेज ऑफ द फर्स्ट अँड थर्ड ॲटॉमिक मास. बघा, ॲव्हरेज ऑफ द फर्स्ट अँड थर्ड ॲटॉमिक मास याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर न्यूलँड्स यांनी ऑक्टेव हा नियम मांडलेला आहे. ऑक्टेवमध्ये काय सांगितलेलं आहे, प्रॉपर्टीज ऑफ द 8 एलिमेंट सिमिलर टू द फर्स्ट. 8व्या मूलद्रव्याची जी प्रॉपर्टी आहे ती पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे आहे. त्यानंतर मोसले यांनी काय केलेलं आहे, ॲटॉमिक नंबरबद्दल माहिती सांगितलेलं आहे. मग काय माहिती सांगितली जातं बघा, पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय, पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. त्यानंतर मेंडेलिव्हन यांनी काय केलेलं आहे, पिरियडिक टेबल ह्याबद्दल माहिती सांगितलेलं आहे. सिक्वेन्शियल चेंज इन मोलिक्युलर फॉर्म्युले असं त्यांचं महत्त्वपूर्ण काम आहे. त्यानंतर रुदरफोर्ड यांनी न्यूक्लियसबद्दल माहिती सांगितलेली आहे. कॉन्सन्ट्रेटेड मास अँड पॉझिटिव्ह चार्ज. न्यूक्लियसबद्दल काय सांगितलेलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड मास अँड पॉझिटिव्ह चार्ज. त्यानंतर शेवटचं बघा, इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला, थॉम्सन यांनी लावलेला आहे. त्यामध्ये काय सांगितलं, इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, लाइटेस्ट अँड निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स इन ऑल द ॲटम्स. अतिशय हलका आणि त्याच्यावरती चार्ज कोणत्याही निगेटिव्ह चार्ज असतो सांगितलेलं आहे. हे प्रत्येक अणूमध्ये इलेक्ट्रॉन हा असतोच असं त्याने सांगितलेलं आहे. बघा, अतिशय सोपा भाग आहे, समजून घ्यायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 पाहूया. बघा, क्वेश्चन 2 मध्ये काय सांगितलेलं आहे, चूज द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द स्टेटमेंट. आपल्याला इथं किती बघा, 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्या 4 स्टेटमेंटसाठी आपल्याला फिल इन द ब्लँक्स भरायचे. त्यासाठी प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला काय दिलेले आहेत, ऑप्शन्स दिलेले आहेत. तर पहिला क्वेश्चन पाहून घेऊया आपण. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट सेल ऑफ अल्कली मेटल इज ... तर लक्षात ठेवा, अल्कली जे मेटल्स आहेत त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन असतात आउटरमोस्ट सेलमध्ये ते किती असतात, इलेक्ट्रॉन 1 आहेत. तर यामध्ये हे पाहून घेऊया. मध्ये बघा, ग्रुप जो फर्स्ट आपल्याला दिसतोय, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिसियम आणि फ्रॅन्सियम. यामध्ये हे सगळे हायड्रोजन वगळता लक्षात ठेवा, यामध्ये सगळे हे काय आहेत, अल्कली मेटल्स आहेत. तर यामध्ये शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात बघा, लिथियमचा जर आपण विचार केला तर शेवटच्या कक्षेमध्ये एकूण 3 लिथियमचे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याची फोड कशी होणार आहे, 2, 1. म्हणजे लक्षात ठेवा, ह्या ग्रुपमध्ये प्रत्येकाची व्हॅलेन्सी किती असणार आहे, 1 असणार आहे. यामध्ये लक्षात ठेवा, ते सांगितलेलं आहे की आपल्याला अल्कली मेटल्स मध्ये शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स असतात. शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स असतात, 1 इलेक्ट्रॉन असतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पाहून घ्या. अल्कलाइन अर्थ मेटल्स हॅव व्हॅलेन्सी 2. दिस मीन्स दॅट देअर पोझिशन इन द मॉडर्निक टेबल इज in ... आता यामध्ये हे तुम्हाला माहीतच आहे की ज्याची व्हॅलेन्सी 2 असते आणि त्यामध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये तो कोणत्या ग्रुपमध्ये येणार आहे, ग्रुप 2. जर व्हॅलेन्सी 3 असेल तर ग्रुप 3 मध्ये. आता यामध्ये अल्कलाइन अर्थ मेटल्स आपण पाहून घेऊया.
बघा यामध्ये हा जो आपल्याला ग्रुप दिसतो बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, हा जो उभा जो गट आहे तो अल्कली अर्थ मेटल्स आहे. तर आपण चारचा जर विचार केला तर चारची फोड कशी होणार आहे 2 and 2. मॅग्नेशियमचा जर आपण विचार केला तर याची फोड 2 8 2 होणार आहे. म्हणजे याच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे ते 2 आहेत. म्हणजे ज्याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2 आहे तो ग्रुप 2 मध्ये असणार आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर 3 असेल तर तो ग्रुप 3 मध्ये असणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे अल्कली अर्थ मेटल्स हे जे आहेत ते ग्रुप 2 मध्ये आहेत, कारण याच्यामध्ये व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन किती आहे 2 आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघूया. बघा यामध्ये क्वेश्चन नंबर 3 आपल्याला जो सांगितलेला आहे, मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ द क्लोराइड ऑफ एलिमेंट एक्स इज XCl. म्हणजे एक मोलेक्युलर फॉर्म्युला सांगितला आपल्याला, तो मोलेक्युलर फॉर्म्युला XCl आहे असं सांगितलेलं आहे. दिस कंपाऊंड इज सॉलिड हॅव्हिंग हाय मेल्टिंग पॉईंट्स. म्हणजे हे कंपाऊंड जे आहे हाय मेल्टिंग पॉईंट आहे, सॉलिडमध्ये आहे. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट बी प्रेझेंट इन द सेम ग्रुप ॲज. तर ह्या ग्रुपमध्ये असणारा कोण असणार आहे, म्हणजे ह्याला अटॅच असणारा कंपाऊंड कोणता असणार आहे. लक्षात ठेवा सोडियम असणार आहे. म्हणजे NaCl हे कंपाऊंड असणार आहे. लक्षात ठेवा हे सॉलिड आहे, हाय मेल्टिंग पॉईंट आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन पुढचा. इन विच ब्लॉक ऑफ द मॉडर्न पिरियड टेबल आर द नॉन मेटल्स फाउंड. तर नॉन मेटल्स हे कोणत्या ब्लॉकमध्ये फाउंड होतात. तर लक्षात ठेवा नॉन मेटल्स हे P ब्लॉकमध्ये फाउंड होतात. आता कोणते किती ब्लॉक आहेत एकूण 4 ब्लॉक आहेत. ते आपण 4 ब्लॉक पाहून घेऊया. बघा यामध्ये आपल्याला ब्लॉक्स पाहायचे आहेत. ते कोणते ब्लॉक्स असे 4 ब्लॉक पडलेले आहेत. हा जो दिसतो बघा यामध्ये हे दोघे जे आहेत, जे उभे जे ग्रुप आहे तो S ग्रुपमध्ये येतो आणि इथून तो इथपर्यंत जो आहे तो हा S ग्रुपमध्ये आहे आणि इथून तो इथं जो आहे तो P ग्रुपमध्ये जातो आणि हा मधला जो पिवळा दिसतो पूर्ण भाग हा D ग्रुपमध्ये येतो आणि खालचे दोन आहेत ना लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड F ग्रुपमध्ये तो येतो. लक्षात ठेवा. यामध्ये बघा परत एकदा S P D F म्हणजे हे जो मधला भाग आहे तो DF चा आहे आणि इकडचा जो S आणि P चा SP आणि DF हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे यामध्ये, इन विच ब्लॉक ऑफ द मॉडर्न टेबल आर द नॉन मेटल्स फाउंड. तर मॉडर्न प्रेडिक्टेबल मध्ये नॉन मेटल्स हे कुठे फाउंड होतात. तर लक्षात ठेवा हा P ब्लॉकमध्ये ते फाउंड होतात. मग P ब्लॉक आपल्याला सांगितलेलाच आहे मी कुठे आहे तो P ब्लॉक, यामध्ये नॉन मेटल्स आपल्याला फाउंड होतात. तर हा जो आहे तो S आहे, हा बघा हा S आहे, हा P आहे, हा D आहे आणि खाली ज्या दोन रांगा आहेत आडव्या त्याला आपण F ग्रुप म्हणायचं आहे. तर पुढचे क्वेश्चन पहा. क्वेश्चन 3 पाहून घ्यायचा आहे. क्वेश्चन 3 पण अतिशय सोपा आहे. क्वेश्चन 3 मध्ये सांगितलेलं आहे अन एलिमेंट हॅज इट्स इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन ॲज 2 8 2. नाव ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता Mg हे समजण्यासाठी मी तुम्हाला दिलेलं आहे. Mg म्हणजे मॅग्नेशियम. तर आपल्याला 4 क्वेश्चन विचारले त्यामध्ये. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट. म्हणजे 2 8 2 याचा ॲटॉमिक नंबर काय आहे. ॲक्च्युली हे 12 होणार आहे. त्यामध्ये बघा 4 प्रश्न आपल्याला बघून घ्यायचे व्यवस्थित. क्वेश्चन बी काय विचारलेला आहे, व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस एलिमेंट. क्वेश्चन सी जो विचारलेला आहे, टू विच पिरियड डज दिस एलिमेंट बिलॉंग. तर कुठल्या पिरियडमध्ये हा एलिमेंट आहे. डी विथ विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स वुड दिस एलिमेंट रिसेंबल. म्हणजे ह्या 12 बरोबर आणखी कुणाची जोडी लागणार आहे, आणखी कुठले एलिमेंट्स आहेत जे 12च्या तुलनेत आहेत किंवा त्याची व्हॅलेन्सी 2 आहेत किंवा त्याची पिरियड्स 3 आहेत. तर यामध्ये पहिला क्वेश्चन बघून घेऊया. तर लक्षात ठेवा यामध्ये पहिला बेसिक नॉलेज आपल्याला माहीत पाहिजे. 2 8 2 हे 12 होणार आहे आणि 12 हे ॲटॉमिक नंबर आहे. ॲटॉमिक नंबर कुणाचा आहे तो Mgचा आहे. Mg लक्षात ठेवा मॅग्नेशियम. आता यामध्ये मॅग्नेशियम हा कुठे आहे हा पण आपल्याला माहीत पाहिजे. तर यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम दिसत आहे. इथं बघा हा जो ग्रुप आहे उभे हे ग्रुप असतात. तर हा ग्रुप 2 मध्ये आहे. तर मॅग्नेशियम बघा 12 आहे. 12ची फोड कशी होणार आहे 2 8 2 होणार आहे. त्याच्याबरोबर कोण आहेत बघा मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, बेरिलियम आहे,
स्ट्रॉन्टियम आहे, रेडॉन जे आहे. मग याचं जरा फुल फॉर्म बघून घ्या. त्यानंतर ह्याच्यामध्ये जवळजवळ 1 1 2 3 4 5 6 एलिमेंट्स आहेत, तर ते ग्रुप 2 मध्ये येतात. त्यामध्ये आपल्याला जो पहिला प्रश्न विचारलेला आहे बघा, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट. तर तिघांची बेरीज करायची आहे, तर 2 + 8 8 + 2 12 होणार आहे. सेकंड क्वेश्चन बघा, व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस एलिमेंट. तर लक्षात ठेवा व्हॅलेन्सी किती आहे याची 2 आहे, मग 2 व्हॅलेन्सी असल्यावर ग्रुप किती येणार याचा 2 येणार आहे. हे मगाशीच मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन काय विचारलेलं बघा, टू विच पिरियड डज दिस एलिमेंट बिलॉंग. तर हा एलिमेंट कुठल्या पिरियडमध्ये येतो, तर पिरियड काय येणार आहे 3 मध्ये येणार आहे. त्यामध्ये ग्रुप कसा ओळखायचा आणि पिरियड कसा ओळखायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. 2 8 2 लक्षात ठेवा, शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत यावरून त्याचा ग्रुप ठरतो, आणि ह्याचे किती गट पडलेले आहेत, किती शेल्स आहेत, तर 3 गट पडलेले याची फोड 3 अंकामध्ये झालेली आहे, म्हणून याला पिरियड 3 म्हणायचं आहे. तर लक्षात ठेवायचं यामध्ये, ते आकृतीमध्ये पण तुम्ही पाहून घ्या ते. त्यानंतर क्वेश्चन नंबर डी बघा, क्वेश्चन नंबर डी मध्ये काय विचारलेलं आहे, विथ विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स वुड धिस एलिमेंट रिसेंबल. आता यामध्ये मॅग्नेशियम बरोबर आणखी कुठले एलिमेंट्स आहेत त्याच्याबरोबर जुळतात. तर यामध्ये बघा खाली आपल्याला ते एक्झाम्पल दिलेले आहेत, तर त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा काय काय. यामध्ये नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7 आहे, बेरिलियम ॲटॉमिक नंबर 4 आहे, आर्गॉन ॲटॉमिक नंबर 18 आहे, क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17 आहे. यामध्ये नायट्रोजनची फोड काय झालेली आहे बघा 2 5 झालेली आहे, बेरिलियमची 2 2 झालेली आहे, आर्गॉनची 2 8 8 झालेली आहे, क्लोरीनची 2 8 7 झालेले आहे. आता यामध्ये जे पिरियड 3 मध्ये आहेत ते कुठले एलिमेंट्स आहेत बघा, आर्गॉन एक आहे, क्लोरीन एक आहे, कारण याचे 3 अंकामध्ये याची फोड झालेली आहे. म्हणजे याची जोडी कुणाबरोबर जुळते, Mg बरोबर जुळते. लक्षात ठेवा आर्गॉन, क्लोरीन, मॅग्नेशियम हे एकाच गटामध्ये येणार आहेत, पिरियड 3 मध्ये हे आहेत. लक्षात ठेवा म्हणजे याच्याशी मिळते जुळता कोण आहे, आर्गॉन आणि क्लोरीन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर बघा हे चारीच्या चारी क्वेश्चन तुम्हाला समजले असतील, तर अतिशय सोपा भाग आहे. 4 क्वेश्चन समजून घ्यायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन 4 जर विचारलेलं आहे आपल्याला, राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स फ्रॉम द गिवन ॲटॉमिक नंबर्स, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशन. म्हणजे यामध्ये आपल्याला किती क्वेश्चन्स विचारलेत बघा टोटल. यामध्ये ए बी, त्यानंतर सी डी ई एफ जी एच, जवळजवळ 8 क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. तर 8 क्वेश्चन्स अशा आहेत, आपल्याला काही एलिमेंटची नावं दिलेली आहेत, त्यावर म्हणजे तो एलिमेंट नॉन मेटॅलिक आहे का, किंवा कोणत्या ग्रुपमध्ये येतो, किंवा कोणत्या पिरियडमध्ये येतो, त्या दिलेल्या एलिमेंटमधला पिरियड 3 मध्ये येणार कुठला, ग्रुप 2 मध्ये येणार कुठला, असा आपल्याला प्रश्न विचारला. जवळजवळ यामध्ये 8 प्रश्न आहेत. आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपल्याला त्याचं काढायचं आहे, त्यावरून प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे. तर आपल्याला यात पहिला प्रश्न काय विचारलाय बघा. यामध्ये क्वेश्चन नंबर ए, लिथियम 3, सिलिकॉन 14, सोडियम 11, फॉस्फरस 15, हेलियम 2. विच ऑफ दीज एलिमेंट्स बिलॉंग टू द पिरियड 3. तर यामध्ये ह्या दिलेल्यापैकी एलिमेंटमधले पिरियड 3 मध्ये असलेला एलिमेंट कोणता. तर याला आपण पहिल्यांदा याची इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपल्याला काढायला पाहिजे. तर लिथियमचं काय होणार आहे बघा 2 1 होणार आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सगळ्यांना माहिती आहे, पहिल्या कक्षेमध्ये किती असणार आहेत, 2 असणार आहेत बघा. म्हणजे ऑक्टेट आणि डुप्लेट कंप्लीट व्हायला पाहिजे. तर 2 आणि 8 हा आपल्याला लक्षात यायला पाहिजे आकडा. तर आपल्याला रेग्युलर माहिती आहे 2 8 18 32 हा क्रम आपल्याला माहिती आहे. KLM N. म्हणजे शेल्समध्ये पहिल्या शेल्समध्ये किती असणार जास्तीत जास्त 2, दुसऱ्या शेल्समध्ये किती असणार 8, तिसऱ्या कक्षामध्ये किती असणार 18, चौथ्या कक्षामध्ये किती असणार आहेत 32. तर यामध्ये त्याच्यापेक्षा फर्स्ट पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की ऑक्टेट अँड डुप्लेट 2 आणि 8 हे अंक असलेच पाहिजेत. तर यामध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय दिलेलं आहे पहा. तर लिथियमचं 2 1, सिलिकॉनचं 2 8 4,
11चं 281, 15चं 285, हेलियमचं काय झालेलं आहे 2 आहे. तर यामध्ये मी मगाशी सांगितलेलं आपल्याला जर पिरियड जर ओळखायचं असेल तर काय करायला पाहिजे, थर्ड पिरियडमध्ये असलेले ओळखायचे असतील तर काय करायला पाहिजे, त्याचे 3-3 अंकामध्ये गट पडले पाहिजे. तर 3 अंक कुठले आहेत बघा, सिलिकॉन एक आहे, सोडियम एक आहे आणि फॉस्फरस एक आहे. म्हणजे हे तिन्ही जे आपण हिरव्या रंगामध्ये दाखवलेलं आहे ते तिन्ही पिरियड 3 मध्ये आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन बी बघा, हायड्रोजन 1, नायट्रोजन 7, कॅल्शियम 20, सल्फर 16, ऑर्गॉन 18, बेरिलियम 4 आहे. आता त्यामध्ये इथं BE आहे लक्षात ठेवा, बेरिलियम, आणि बी म्हणजेच बोरॉन. आता यामध्ये पण इथं विचारलेला प्रश्न काय बघा, बिलॉंग टू द सेकंड ग्रुप. सेकंड ग्रुप म्हणजे ज्याची व्हॅलेन्सी 2 आहे ते सेकंड ग्रुपमध्ये असणार आहे. तर हायड्रोजनचे काय झाले बा 1, नायट्रोजन 25, कॅल्शियम 2882, सल्फर 286, ऑर्गॉन 288, बेरिलियम 2 अशी 4 झालेले आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा सेकंड ग्रुप आपल्याला विचारलेला आहे. सेकंड ग्रुप म्हणजे त्याची व्हॅलेन्सी किती असणार आहे, 2 असायला हवी आहे. तर यामध्ये बघा यामध्ये सेकंड ग्रुपमध्ये व्हॅलेन्सी किती पाहिजे, 2 असायला पाहिजे. तर म्हणजे इथं कॅल्शियम अँड बेरिलियम ह्याचीच व्हॅलेन्सी 2 आहे, त्यामुळे हे 2 एलिमेंट कॅल्शियम आणि बेरिलियम हे सेकंड ग्रुपमध्ये येणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बघा. आता क्वेश्चन सी जो आपल्याला विचारलेला आहे तो बघा, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, बोरॉन 5, ॲल्युमिनियम 13, विच इज द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. आता इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट ह्याचा अर्थ बघा, जो आपल्या शेवटच्या कक्षेतला इलेक्ट्रॉन सहजपणे लूज करतो त्याला आपल्याला इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट म्हणायचं आहे. तर यामध्ये सहजपणे कुठला इलेक्ट्रॉन लूज नाही, इलेक्ट्रॉन गेन करणार आहे. लक्षात ठेवा, यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणले, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी याचा अर्थ इलेक्ट्रॉन लूज करणार. इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे इथं काय करणार आहे, मायनसमध्ये काय येतो, इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे मायनसमध्ये असणार आहे. मायनस कधी होणार लक्षात ठेवा, त्याला काहीतरी गरजेचं आहे, याचा अर्थ तो घेणार आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्ह कधी होणार एलिमेंट, जो एलिमेंट दुसऱ्याकडून काय करतो, इलेक्ट्रॉन घेत असतो, त्यामुळे त्याला इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट म्हणायचं. तर यामध्ये बघूया, पहिला फोड करूया. कार्बनची फोड काय झाली 2,4, नायट्रोजनची 2,5, ऑक्सिजनची 2,6, बोरॉनची 2,3, ॲल्युमिनियमची 2,8,3. तर आपल्याला इलेक्ट्रोनेगेटिव्ह, तर यामध्ये जास्त क्षमतेने जास्त ताकदीने कोण इलेक्ट्रॉन घेतो बघा, हा काय तर शेअरिंग करतो, हा काय घेणार नाही. त्यानंतर बघा नायट्रोजन, इथं किती माणसं आहेत, शेवटच्या कक्षेत 2 माणसं आहेत, 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. माणसे म्हणजे लक्षात इलेक्ट्रॉन आहेत, 5 माणसं आहेत. इथं 8. ऑक्सिजनमध्ये बघा किती आहेत, शेवटच्या कक्षेमध्ये 6 आहेत, लक्षात ठेवा 6 आहेत. त्यानंतर बोरॉन, तर इथं 3 आहेत. हा काय लक्षात ठेवा, हा काय घेणार नाही, हा पण घेणार नाही. तर हे झाले इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी झाले 2, कारण हे देणार आहे, लक्षात ठेवा. हा काय घेत पण नाही, देत पण नाही, कारण कार्बन. त्यानंतर हा पण काय करतो, हा घेतो आणि हा पण घेतो, पण हा पण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे आणि हा पण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे. कोण, नायट्रोजन पण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे, ऑक्सिजन पण इलेक्ट्रोनेगेटिव्ह, पण मोस्ट कोण आहे लक्षात ठेवा, जो जास्त क्षमतेने कोण ओढून घेणार आहे, तर ऑक्सिजन घेणार आहे. कारण इथं शेवटच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, 6 माणसं आहेत, आणि इथे किती आहेत, 5 माणसं आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे 6ची क्षमता काय असणार आहे, ओढून घेण्याची क्षमता जास्त असणार, तिथं चार्ज जास्त असणार आहे, मग त्याला इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट असं म्हणायचं आहे. तर इथं रिझन काय दिले बघा, ऑक्सिजन 8 इज द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट अमंग दीज बिकॉज हायेस्ट न्यूक्लिअर चार्ज अँड द स्मॉलेस्ट ॲटॉमिक नंबर. बघा 6 काय असणार आहे, शेवटच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहे, त्यामुळे हायेस्ट न्यूक्लिअर चार्ज आहे आणि त्यामुळे तो झाला स्मॉलेस्ट ॲटॉमिक नंबर झालेला आहे, आणि त्याची साईज पण लहान असणार आहे. लक्षात ठेवा, ज्याच्या इलेक्ट्रॉन कक्षेमध्ये जास्त स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज इथं पाहिजे, इथं लक्षात ठेवा स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज, लक्षात ठेवा ॲटॉमिक साईज पाहिजे, तर एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन डी मध्ये बेरिलियम 4, कार्बन 6, ऑक्सिजन 8, बोरॉन 5, ॲल्युमिनियम 15, विच इज द मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट अमंग दिस. तर यामध्ये जास्त
इलेक्ट्रोपॉझिटिव्ह याचा अर्थ यामध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कधी होणार आहे लक्षात ठेवा, तो इलेक्ट्रॉन सहजपणे लूज करत असतो. मग कोण सहजपणे इलेक्ट्रॉन लूज करतो त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट म्हणायचं आहे. तर पहिल्यांदा आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन चेक करून घ्या. 4चं काय झालेलं आहे बघा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 2, 6चं 2 4, ऑक्सिजन 8 आहे 2 6, 2 4 यामध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघा 2 4, एक मिनटं, बोरॉनचं 5 आहे ना, यामध्ये बोरॉनचं काय होणार आहे 2 3 होणार आहे लक्षात ठेवा, यामध्ये 2 3 होणार बोरॉनचं. जर बोरॉन जर 5 असेल तर लक्षात बघा यामध्ये बोरॉन आपल्याला काय करायचं आहे, इथं चुकून काय झालेलं आहे आपलं 2 5 करायचं आहे लक्षात ठेवा. यामध्ये बोरॉन काय करायचं 2 4 झालेलं आहे तिथं, सॉरी 2 3 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असणार आहे, कारण इथं 5 आहे म्हटलं टोटली इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत 2 3 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असून 5 इलेक्ट्रॉन्स असणार आहे किंवा ॲटॉमिक नंबर 5 आहे त्याचा. आता यामध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी एलिमेंट आपल्याला विचारलेला आहे. तर प्रश्न अतिशय सोपा आहे, सिंपल विचारलेला आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे जो सहजपणे काय करतो इलेक्ट्रॉन लूज करतो. तर लक्षात ठेवा सहजपणे इलेक्ट्रॉन लूज करायला काय पाहिजे लक्षात ठेवा, एक तर न्यूक्लियसपासून त्याचं अंतर काय पाहिजे जास्त पाहिजे, म्हणजे त्याची घरं जास्त पाहिजेत. म्हणजे याची घरं जास्त कोण आहे बघा 283 याची घरं जास्त आहेत. पहिल्या कक्षेमध्ये किती 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षामध्ये 3. म्हणजे न्यूक्लियसपासून जे डिस्टन्स आहे, न्यूक्लियसपासून जे डिस्टन्स आहे शेवटच्या कक्षेमध्ये जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत बघा, जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचं डिस्टन्स न्यूक्लियसपासून काय जास्त आहे. त्यामुळं जो फोर्स लागणार आहे त्या 3 इलेक्ट्रॉनवर कमी लागणार आहे. त्यामुळे हे 3 इलेक्ट्रॉन सहजपणे निघून जाणार लक्षात ठेवा. त्यामुळे हा काय झालेला हायेस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट असणार आहे. तर आपलं कारण काय दिले बघा, तर यामध्ये पहिल्यांदा कारण बघा, द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट इज ॲल्युमिनियम 13 बिकॉज इट फॉर्म्स कॅटायन बाय लुझिंग इट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बरोबर आहे, ॲल्युमिनियम काय करतो शेवटचे इलेक्ट्रॉन लूज करतो आणि तिथं पॉझिटिव्ह चार्ज तयार होत असतो. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल इज लार्ज. बघा मी मला सांगितलेलं डिस्टन्स बिटवीन काय आहे ते लार्ज आहे दोघांमधलं. त्यानंतर काय सांगितलेलं इट हॅज लिस्ट इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झिस्टिंग ऑन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बघा यामध्ये याचा अर्थ तेच शेवटच्या कक्षेलाच काय म्हणायचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हणायचं. शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हणायचं आहे. आणि त्यावरती जो फोर्स पडणार आहे न्यूक्लियसकडून तो कमी पडणार आहे, म्हणजे त्याचं रिझन आहे. तर अतिशय सोपा प्रश्न आहे क्वेश्चन डी. त्यानंतर क्वेश्चन पुढचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा क्वेश्चन ई, सोडियम 11, फॉस्फरस 15, क्लोरीन 17, सिलिकॉन 14, मॅग्नेशियम 12, विच ऑफ दीज हॅज लार्जेस्ट ॲटम्स. तर लक्षात ठेवा लार्जेस्ट ॲटम कधी होणार आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा ज्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. हे सिंपल लक्षात ठेवायचं, बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन असणार आहेत. सॉरी आपलं बघा ज्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत तो काय असणार आहे स्मॉलेस्ट. सपोज करा एक एक्झाम्पल देतो बघा, हा आपला काय ॲटम आहे, याच्या बाह्यतम कक्षेमध्ये भरपूर इलेक्ट्रॉन्स आहेत. सपोज करा 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे ओझं जास्त झालं, ओझं जास्त झाल्यामुळे हा काय होतो आपोआप लहान होतो. लक्षात ठेवा हा दबला जातो ओझ्यामुळे, कारण इलेक्ट्रॉनिक जो फोर्स आहे न्यूक्लियसकडून काय होतो त्या इलेक्ट्रॉनला ओढलं जातात, म्हणजे त्यामुळे तो लहान होतो. म्हणजे जास्त जर इलेक्ट्रॉन असतील तर तो स्मॉल झाला, तिथं उलटं लक्षात ठेवायचं. आणि ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये कमी इलेक्ट्रॉन असतील तो मोठा झाला. लक्षात ठेवा यामध्ये एकच आपल्याला ट्रिक वापरायची आहेत, ज्याच्या बाह्यतम कक्षेत सगळीकडे बघा 3च घरं आहेत, त्यामुळे घरांचा काय आपल्याला विचारच करायचा नाही. म्हणजे यामध्ये ज्याच्या बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन कोण आहेत बघा, बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन तो काय झाला जास्त मोठा झाला. 11 तर रिझन काय दिले बघा, ए 11 सोडियम इट इज द एलिमेंट विच हॅज द लार्जेस्ट ॲटम. बरोबर आहे, हा लार्जेस्ट ॲटम आहे. ऑल द गिवन एलिमेंट्स बिलॉंग टू द ग्रुप 3, सगळे ग्रुप 3 मध्येच आहेत. बट सोडियम हॅज लिस्ट इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झिस्टिंग ऑन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. त्यामुळं न्यूक्लियसकडून जो चार्ज पडणार आहे तो कमी पडणार आहे. सो इट लुजेस 1 इलेक्ट्रॉन, त्यामुळे तो हा 1 इलेक्ट्रॉन सहजपणे लूज करतो लक्षात ठेवा. दस इट इज अ लार्जेस्ट ॲटम्स, त्यामुळे हा काय असणार आहे लार्जेस्ट ॲटम असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन एफ, पोटॅशियम 19, लिथियम 3, सोडियम 11, बेरिलियम 4, विच ऑफ दीज ॲटम्स हॅज स्मॉलेस्ट ॲटोमिक रेडियस. तर यामध्ये स्मॉलेस्ट ॲटोमिक रेडियस कोणते आहे, म्हणजेच जो एलिमेंट आहे तो लहान कोणता आहे. तर मागाशीच आपल्याला सांगितलेलं की लहान म्हणजेच काय, ज्याच्या बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन्स, त्याच्या बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन तो मोठा,
ज्याच्या बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन्स तो काय असणार आहे, मोठा असणार आहे. जास्त इलेक्ट्रॉन असतील बाह्यतम कक्षेत तर लहान झाला आणि कमी इलेक्ट्रॉन असतील तर तो मोठा झाला. लक्षात ठेवा. आता इथं पोटॅशियमची फोड काय केलेली आहे बघा. तर यामध्ये स्ट्रक्चर बघा. पोटॅशियमची फोड 4 घरं आहेत पोटॅशियम. 1 2 3 4 हे झालं पोटॅशियम आणि बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. त्यानंतर लिथियम काय झालं बघा, 2च इलेक्ट्रॉन आहेत. सोडियम किती आहेत बघा. सोडियम ह्याची 3 घरं आहेत आणि बेरिलियमची किती आहेत, 2 घरं आहेत. मग हा साहजिकच हे मोठेच असणार आहेत बघा. पोटॅशियमची 4 घरं आहेत, साहजिकच तो मोठा असणार आहे. सोडियमची 3 घरं आहेत, ते मोठाच असणार आहे. मग राहिले कोण, लिथियम आणि बेरिलियम. आता लिथियम आणि बेरिलियमचा फक्त आपण विचार करूया. लिथियम आणि बेरिलियम. मग लिथियम बेरिलियममध्ये यामध्ये लहान कोण, तर यामध्ये लक्षात ठेवा दोघांचे पण काय आहेत, 2 शेल्स आहेत. शेल्स सेम आहेत, 2च घरं आहेत, पण शेवटच्या कक्षेमध्ये पुन्हा जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत बेरिलियमच्या, म्हणजे हा झाला लहान. रिझन बघा. For beryllium is smallest atomic radius element because the distance between nucleus and outermost shell is very small. ते काय आपण एक एक्स्ट्रा एक्झाम्पल म्हणून ते कारण त्यामध्ये डिस्टन्स जे आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे सांगितलेलं आहे. लिथियम बेरिलियम आर द एलिमेंट्स प्रेझेंट इन ग्रुप 2. हे दोघे पण एकाच ग्रुपमध्ये आहेत. बट अमंग दिस 2 बेरिलियम 4 हॅज द हायेस्ट इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झिस्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे बेरिलियममध्ये काय असणार आहे, जास्त इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अप्लाय होणार आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवरती आणि तो 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते बाहेर आहेत ते आत ओढले जाणार आहेत. दस इट हॅज द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. त्यामुळे हा अतिशय लहान ॲटॉमिक रेडियस आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर जी आपल्याला दिलेला आहे, ॲल्युमिनियम 13, सिलिकॉन 14, सोडियम 11, मॅग्नेशियम 12, सल्फर 16. विच ऑफ द अबाव एलिमेंट्स हॅज द हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. तर लक्षात ठेवा, हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर कधी होणार आहे, हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स लूज करणार आहेत. मग जो सहजपणे इलेक्ट्रॉन लूज करतो त्याला हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर म्हणायचं आहे. तर यामध्ये सहजपणे इलेक्ट्रॉन लूज करणारा कोण आहे बघा. सहजपणे बघा, शेवटच्या कक्षेत 3 माणसं आहेत, मग 3 काय एकमेकाला सोडून जाणार नाही, तिथं 4 आहेत. 4 काय तो काय देऊ शकतो, घेऊ पण शकतो, म्हणजे बाउंड्री लेवलचा आहे तो. हा 1 काय होतो बघा, एकटाच आहे. 2 आहे, 6 आहे, म्हणजे 1 जो आहे तो सहजपणे निघून जाणार. लक्षात ठेवा, ज्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स ते सहजपणे लूज होत नाहीत. ज्याच्या बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन्स आहेत ते सहजपणे लूज होतात. यामध्ये लक्षात ठेवा, मग हा झाला हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर, सहजपणे लूज होतो. 2 त्यानंतर आला, 3 त्यानंतर आला, 4 हा बाउंड्रीवर आहे, तर 6 हा काय होतो, लूज करत नाही, तर हा 6 काय करतो, घेतो. लक्षात ठेवा, मग हा काय झाला, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे. सल्फर जो काय आहे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे आणि हा जो सोडियम आहे मेटॅलिक कॅरेक्टर आहे, कारण तो दुसऱ्यांना देतो म्हणून मेटॅलिक, आणि हा सल्फर काय करतो, शेवटचा घेतो म्हणून नॉन मेटॅलिक. तर इथं कारण काय दिले बघा. द एलिमेंट विथ हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर इज 11 सोडियम बिकॉज ऑल द गिवन एलिमेंट्स बिलॉंग टू द पिरियड 3. सगळे पिरियड 3 मध्ये आहेत, कारण 3 गटांमध्ये त्यांची विभागणी झालेली आहे. Sodium 11 has the least effective nuclear charge exerting attractive force on valence electron as it has largest atomic size. म्हणजे तर काय सांगितले, कमीत कमी लिस्ट इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय, कमी चार्ज अप्लाय होतो शेवटच्या बाह्यतम कक्षेतल्या इलेक्ट्रॉनवरती. त्यामुळे हा काय झाला, लार्जेस्ट ॲटॉमिक साईज झालेला आहे. डी इट कॅन लूज इलेक्ट्रॉन रिडिली अँड दस हॅज द हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन सहजपणे लूज करतो आणि त्यामुळे तो हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन एच जो आपल्याला विचारलेला आहे, कार्बन 6, लिथियम 3, फ्लोरीन 9, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8. विच ऑफ द अबव एलिमेंट्स हॅज द हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर यामध्ये सगळ्यात हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कोण. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे जो काय करतो, जलद गतीने दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन्स हिसकावून घेत असतो. तर यामध्ये लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये शेवटच्या कक्षेमध्ये बघा इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत तोच काय करतो, अतिशय वेगाने दुसऱ्याकडून मागून घेतो. बघा 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर हा काय करतो, 7 इलेक्ट्रॉन लूज होत नाही, तर तो काय करतो, दुसऱ्याकडून घेतो. मग ह्यालाच काय म्हणायचं, हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे म्हणायचं आहे. लक्षात ठेवा, यामध्ये हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हा काय बाउंड्री लेवलचा आहे. लिथियम हा काय करतो, लूज करत असतो. मग हा मेटॅलिक झालेला आहे. हा तर सांगितलेला आहे आता
हा काय करतो बघा, हा पण दुसऱ्याकडून घेत असतो, हा पण नॉन मेटॅलिक आहे, हा पण नॉन मेटॅलिक आहे. तर यामध्ये जो इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतो त्याला नॉन मेटॅलिक म्हणायचं आहे. आता बघा रिझन काय दिले, द एलिमेंट विथ द हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इज फ्लोरीन 9. ऑल द गिवन एलिमेंट्स बिलॉंग टू पिरियड 2, सगळे पिरियड 2 मध्येच आहेत. हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, कारण हा हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, कारण याच्याकडे चार्ज काय आहे, तो त्याची साईज लहान आहे. लक्षात ठेवा, साईज लहान आहे आणि तो काय करतो, लूज होत नाही, दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेतो, त्याला म्हणायचं हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इट कॅन नॉट लूज अन इलेक्ट्रॉन रिडिली, तो सहजपणे इलेक्ट्रॉन लूज करत नाही. हॅज द हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर बट गेन इलेक्ट्रॉन इझिली, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन लगेच मिळवून घेऊ शकतो. हे त्याचं कारण आहे खाली. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे जे 8 क्वेश्चन्स आहेत तुम्हाला समजले असतील. यामध्ये आपल्याला अतिशय सोपे होते हे 8 क्वेश्चन्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा आता क्वेश्चन 5 जो विचारलेला आहे आपल्याला, राईट द नेम अँड सिम्बॉल ऑफ द एलिमेंट फ्रॉम द डिस्क्रिप्शन्स. खाली आपल्याला एक 5 प्रश्न दिलेले आहेत, त्याची नावं लिहायची आहेत. पहिला 5 प्रश्न व्यवस्थित वाचून घेऊया आपण. द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट साईज, असा ॲटम त्याची साईज लहान आहे. द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास, ॲटॉमिक मास कमी आहे. द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, जो जास्त वेगाने जास्त फोर्सने इलेक्ट्रॉन घेतो त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम म्हणायचं आहे. द नोबल गॅस विथ द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस, असा नोबल गॅस ज्याची ॲटॉमिक रेडियस कमी आहे. द मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल, आणि अतिशय क्रियाशील असलेला अधातू कोणता. तर याची उत्तर आपण बघून घेऊया. तर पहिला प्रश्न बघा. बघा यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट साईज. तर लक्षात ठेवा, हायड्रोजन ह्याचे एकच इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळे अतिशय तो लहान असणार आहे. द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास, याचा ॲटॉमिक मास अतिशय कमी आहे, हायड्रोजन. लक्षात ठेवा. सी जो विचारलेला प्रश्न, द मोस्ट निगेटिव्ह ॲटम, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम जो फ्लोरीन आहे, कारण याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय होणार आहे, 2-7. ॲटॉमिक नंबर 9 आहे, याची 4-2-7 अशी होणार आहे, कारण 7 हा सहजपणे लूज होत नाही, तर अतिशय जलद गतीने काय करतो, इलेक्ट्रॉन घेतो, त्यामुळे याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणायचं आहे. तो नोबेल गॅस विथ द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस, असा कोणता नोबेल गॅस आहे ज्याची रेडियस लहान आहे, तर हेलियम. लक्षात ठेवायचा, हा नोबेल गॅस आहे. हा नोबेल गॅस का म्हणलेला आहे, हा समाधानी आहे, निष्क्रिय आहे, आणि हा केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, त्यामध्ये द मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल आपल्याला विचारलेला आहे. मगाशी जो सांगितलेला आहे हायली निगेटिव्ह एलिमेंट आपण बघितलेला आहे, तोच आहे तो मोस्ट रिॲक्टिव्ह मेटल आहे, कारण हा इलेक्ट्रॉन हायली नॉन मेटॅलिक आहे सोडा हा, कारण हा काय करतो, सहजपणे इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतो. इथं लक्षात ठेवायचं आहे. बघा हे जे 5 प्रश्न होते, अतिशय सोपे 5 प्रश्न आहेत, ते बघून घ्यायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट, तर यामध्ये आपल्याला मेंडेलिव्ह आपल्याला शॉर्ट्स ॲन्सर्स लिहायचे आहेत, शॉर्ट नोट लिहायचे आहे. 2 मार्काला किंवा 3 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ. तर पहिला बघा मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ काय आहे. द रशियन सायंटिस्ट दिमित्री मेंडेलिव्ह डेव्हलप्ड द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स ड्युरिंग द पिरियड 1869 to 1872 AD. मेंडेलिव्ह ऑर्गनाइज्ड द पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट. त्यानं जे टेबल बनवलेला आहे तो फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट यानुसार त्याने एलिमेंटची मांडणी केलेली आहे. थर्ड बघा, these were the molecular formulae of hydrides and oxides of the elements, melting points, boiling points, densities of the elements and their hydrides and oxides. ह्याच्यामध्ये जे एलिमेंटची जी मांडणी केलेली आहे ते हायड्राइड्स, ऑक्साइड्स असे मोलेक्युलर फॉर्म्युला आहेत सांगितलेलं आहे. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी याचा सुद्धा त्यांनी विचार केलेला आहे. 4. मेंडेलिव्ह फाउंड दॅट एलिमेंट विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर अ डेफिनेट इंटरवल. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, जे समान गुणधर्माचे, त्यांचे भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म सेम आहेत, ते विशिष्ट अंतराने काय होतात, ठराविक वेळाने रिपीट होतात, असं ते सांगितले त्याने. 5th बघा, मेंडेलिव्ह स्टेटेड दॅट द फॉलोइंग पिरियडिक लॉ. तर मेंडेलिव्हने जो लॉ स्टेट केला आहे तो महत्त्वाचा आहे. यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर प्रिडिक्ट फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तर यामध्ये ॲटॉमिक मास लक्षात ठेवायचं. मेंडेलिव्हने काय केलेलं आहे, ॲटॉमिक मासनुसार जी मांडणी केलेली आहे एलिमेंटची केलेली आहे. द वर्टिकल कॉलम इज कॉल्ड ग्रुप्स आणि हॉरिझॉन्टल रो इज कॉल्ड आर प्लेट्स. म्हणजे जे वर्टिकल्स असे असतात बॉक्स उभे उभे
त्याला काय म्हणलेलं आहे, ग्रुप्स म्हटलेला आहे. आणि जे आडव्या अशा रांगा असतात त्याला रोज आहे त्याला पिरियड्स म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. ग्रुप्स अँड पिरियड्स. त्यानंतर नेक्स्ट 6, लॅटर ही डिस्कवर्ड इका 1 ॲल्युमिनियम गॅलियम इका बोरॉन स्कॅन्डियम अँड इका सिलिकॉन जर्मेनियम. लक्षात ठेवा, जी नंतर त्याला काही एलिमेंटचा शोध लागलेला आहे. इका 1 ॲल्युमिनियम अगोदर नाव होतं, नंतर त्याला गॅलियम असं म्हटलेलं आहे, इका बोरॉनला स्कॅन्डियम आणि इका सिलिकॉनला जर्मेनियम अशी त्यांनी नावं दिलेली आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, अतिशय सोपा आहे, 2 मार्काला प्रश्न विचारला जातो. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. यामध्ये स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल 2 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारलेला आहे. द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पिरियड्स 1 to 7. जे 7 हॉरिझॉन्टल रोज, आता ज्या आडव्या ओळी आहेत बघा, ही मॉडर्न पिरियडिक टेबलचंच खाली बॉक्स आहे. ज्या आडव्या ओळी आहेत अशा बघा, ही एक अशी आडवी ओळ आहे, लिथियम बेरिलियमपासून आहे, सोडियम मॅग्नेशियमपासून आहे. त्या आडव्या ओळींना काय म्हटलेलं आहे, पिरियड्स असं म्हटलेलं आहे. द 18 व्हर्टिकल कॉलम्स, आता जे उभे असे कॉलम्स आहेत टोटल, असे किती कॉलम्स आहेत बघा, यामध्ये जवळजवळ 18 कॉलम्स आहेत. त्याला ग्रुप्स म्हणायचं आहे. म्हणजे जे उभे दिसतात, उभे पोल, त्यांना ग्रुप्स म्हणायचं आहे. जे आडवे आहेत त्याला पिरियड्स म्हणायचं आहे. थर्ड बघा, अपार्ट फ्रॉम दी 7 rows 2 rows आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. दीज आर कॉल्ड लॅन्थॅनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. हे सोडून त्याच्या खाली बघा 2 आपल्याला आडव्या रोज दिसतात, त्याला एकाला लॅन्थॅनाइड म्हणायचं आणि एकाला ॲक्टिनाइड म्हणायचं आहे. काय म्हणायचं, एकाला लॅन्थॅनाइड एकाला ॲक्टिनाइड. त्यानंतर जो चौथा, द एंटायर पिरियडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. जो पूर्ण पिरियडिक टेबल आहे 4 ब्लॉकमध्ये त्याचं डिवाइड झालेलं आहे. हे 2 एस, हे जे आहेत ते पी, हा जो मधला आहे तो डी, आणि शेवटच्या ज्या 2 रांगा आहेत त्या एफ ब्लॉकमध्ये येतात. लक्षात ठेवा, अतिशय सोपा प्रश्न आहे, पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, पोझिशन ऑफ आयसोटोप्स इन मेंडेलिव्हज अँड द मॉडर्न पिरियडिक टेबल. आता यामध्ये जी पोझिशन आहे आयसोटोपची काय आहे मेंडेलिव्ह आणि मॉडर्न पिरियडिक टेबल. आयसोटोप्स वेर डिस्कवर्ड अ लॉंग टाइम आफ्टर मेंडेलिव्ह डेव्हलप्ड द पिरियडिक टेबल. आयसोटोप्स काय झालेले आहेत, भरपूर दिवसांनी त्याचा शोध लागलेला आहे. मेंडेलिव्हने जे टेबल बनवला त्याच्यानंतर आयसोटोपचा शोध लागलेला आहे. ऑल आयसोटोप्स ऑफ द सेम एलिमेंट हॅव डिफरंट ॲटॉमिक मासेस बट सेम ॲटॉमिक नंबर. आयसोटोपची व्याख्या दिलेली, आयसोटोप म्हणजे असा एलिमेंट, असे एलिमेंट्स आहेत ज्याचे ॲटॉमिक मास समान आहे, ॲटॉमिक मास डिफरंट आहे आणि ॲटॉमिक नंबर सेम आहे, पण ते एकाच, त्याचे केमिकल प्रॉपर्टी सारख्याच आहेत. पण हे अवघड झाले कुणाला बघा, अशी मांडणी करायची. इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल elements are arranged in increasing order of their atomic masses such that chemically similar elements are placed together in a group, so it was difficult to place them in Mendeleev's periodic table. म्हणजे आयसोटोपचे जे गुणधर्म पाहता आणि मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे जे गुणधर्म पाहता हे जुळत नाही, त्यामुळे त्यांना मेंडेलिव्हला अवघड झालेलं आहे. 4 बघा, in modern periodic table elements are arranged in increasing order of their atomic numbers. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमांकानुसार त्याची एलिमेंटची मांडणी केलेली आहे. हेन्स ऑल द आयसोटोप्स ऑफ एलिमेंट ऑक्युपाय द सेम पोझिशन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजेच जेवढे आयसोटोप्स आहेत ते आयसोटोप्स एकाच पोझिशनमध्ये बसलेले आहेत. आयसोटोप्स म्हणजे तुम्हाला माहीत आहे की काय, सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास. बघा यामध्ये सेम ॲटॉमिक नंबर, बघा सेम ॲटॉमिक नंबर, बघा यामध्ये आपल्याला एक चित्र दिसते बघा, आयसोटोप्सच आहे. सेम ॲटॉमिक नंबर, बघा सेम ॲटॉमिक नंबर 1 1. हायड्रोजनचे जे आयसोटोप्स दिलेले आहेत खाली जो दिसतो ना पायाला, तो सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. त्याचा ॲटॉमिक मास काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. यालाच काय म्हणायचं आहे, आयसोटोप्स म्हणायचं. आणि आयसोटोप्समध्ये काय असणार, त्याचे केमिकल प्रॉपर्टीज सारख्याच असणार आहे. लक्षात ठेवा, ॲटॉमिक मास फक्त वेगळं असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यामध्ये क्वेश्चन 7 आपल्याला पाहायचं आहे, राईट सायंटिफिक रिझन्स. आपल्याला सायंटिफिक रिझन लिहायचं आहे. क्वेश्चन ए बघा, ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाय गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. आता लक्षात ठेवा,
पिरियडमध्ये लक्षात ठेवा, हा सपोज पिरियड आहे आपला आणि डावीकडून उजवीकडे जात असताना ॲटॉमिक रेडियस कमी झालेला आहे. तर का कमी झालेला आहे बघा, while going from left to right within a period the atomic number increases one by one, meaning the positive charge on the nucleus increases by 1 unit at a time. म्हणजेच बघा डावीकडून उजवीकडे जात असताना यामध्ये आपल्याला काय दिसते बघा, डावीकडून उजवीकडे गेल्यानंतर एक एक इलेक्ट्रॉन त्याच कक्षेमध्ये वाढत जाणार आहे. सेकंड बघा, however the additional electron gets added to the same outermost cell. सेल तोच आहे, घर तेच आहे, त्याच घरामध्ये शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स वाढत जाणार आहे. ड्यू टू द तिसरा बघा, ड्यू टू increased nuclear charge the electrons are pulled towards the nucleus to a greater extent and thereby the size of the atom decreases. त्यामुळे लक्षात ठेवा, चार्ज वाढला की इलेक्ट्रॉन वाढला की चार्ज वाढतो, लक्षात ठेवा. त्यामुळे तो त्यावरती फोर्स जास्त क्रिएट होतो आणि फोर्स क्रिएट झाल्यावरती न्यूक्लियस काय करतो, त्याला ओढवून घेत असतो. त्यामुळे त्याची साईज काय होते, त्या ॲटमची डिक्रीज होते. आपल्या यामध्ये लक्षात घ्यायचं बघा, यामध्ये आपल्याला एक एक्सप्लेनेशनसाठी आकृती दाखवलेली आहे. यामध्ये बघा लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन आहे. डावीकडून उजवीकडे जात असताना आपल्याला काय दिसते बघा, त्याची साईज काय झालेली आहे, लहान लहान झालेली आहे. कारण बघा शेवटच्या कक्षेमध्ये किती होते, सुरुवातीला 1 इलेक्ट्रॉन होता, नंतर किती झाले, शेवटच्या कक्षेमध्ये 2 झाले, नंतर 3 झाले, असे इलेक्ट्रॉन वाढत वाढत गेले. पण त्यांची घरं काय वाढलेत का बघा, पिरियड 2 मध्ये आहे, घरं काय वाढणार नाही त्यांची. त्यामुळे काय झालं, प्रेशर वाढलेलं आहे, न्यूक्लिअर चार्ज वाढलेले आहे, त्यामुळं त्याची साईज लहान झालेली आहे. तर हा प्रश्न समजून घ्यायचा आहे व्यवस्थित. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन बी मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग while going from left to right in a period. बघा यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे बघा आपल्याला, मेटॅलिक कॅरेक्टर जो आहे तो डिक्रीज होत जातो ज्यावेळी आपण डावीकडून उजवीकडे जातो, त्यावेळी मेटॅलिक कॅरेक्टर काय होतो, डिक्रीज होत जातो. याचा अर्थ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जाणार आहे. तर कसं बघा, यामध्ये पहिला एक्सप्लेनेशन करतो. ज्यावेळी आपण डावीकडून उजवीकडे जात असतो त्यावेळी एक एक इलेक्ट्रॉन वाढत जात असतो. इलेक्ट्रॉन वाढत गेला म्हणजे सुरुवातीला 1 इलेक्ट्रॉन असेल, नंतर 2 होणार, नंतर 3 होणार, शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन बघा 4 होणार, नंतर 5 होणार, नंतर 6 होणार. तर हा काय झालेला आहे, इलेक्ट्रॉन लूज होणार, हा झाला मेटॅलिक. हा पण काय होणार, लूज होणार, हा झाला मेटॅलिक. हे 3 पण लूज होणार, हा मेटॅलिक. तर हा काय बाउंड्रीवर आहे. तर 5 काय करणार, आता इथून पुढे बघा 5 हा काय करणार सांगा, इलेक्ट्रॉन घेणार, हा लूज करणार नाही. तर हा झाला इलेक्ट्रॉन घेणार, लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन लूज करणार, म्हणून हा झाला नॉन मेटॅलिक. ह्याला आपण NM म्हणूया, हा झाला नॉन मेटॅलिक. तर लक्षात ठेवा, आता हे 5 इलेक्ट्रॉन आणि 6 इलेक्ट्रॉन यामध्ये जास्त नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कुणाचा आहे, तर ह्या 6च असणार आहे. कारण हा जास्त फोर्सनं काय करणार, इलेक्ट्रॉन घेणार आहे, आणि ह्याचं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी असणार आहे या 6च्या तुलनेत. इथं आपल्याला काय दिसते, डावीकडून उजवीकडे गेल्यावर जसं आपण उजवीकडे जातो तसं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढणार आहे आणि मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होणार आहे. आता ते बघा, while going from left to right outermost cell remain same. बघा शेल्स काय वाढणार नाहीत, डावीकडून उजवीकडे जाऊन शेल्स वाढत नाहीत. however सेकंड बघा, the positive charge on the nucleus goes on increasing while the atomic radius goes on decreasing. पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन वाढला की पॉझिटिव्ह चार्ज वाढला, त्यामुळे रेडियस काय होणार, डिक्रीज होणार आहे. थर्ड बघा, अँड दस इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. अशा प्रकारे जो चार्ज आहे तो वाढणार आहे जसं आपण उजवीकडे जाऊ तसं. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स डिक्रीजेस. त्यामुळे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, शेवटचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते लूज होणार नाहीत विदिन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. त्यामुळे लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन्स लूज होणार नाहीत याचा अर्थ इलेक्ट्रॉन्स गेन होणार आहेत. त्यामुळं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढलेलं आहे, मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज झालेलं आहे. बरं, नेक्स्ट प्रश्न काय विचारलेला आपल्याला, एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलेन्सी. म्हणजे व्हॅलेन्सी सेम ग्रुप असेल तर त्याची व्हॅलेन्सी सारखीच आहे, हे बरोबर आहे. म्हणजे ग्रुप कसा ओळखतो आपण, ज्याच्यात समजा शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर ते ग्रुप 2 मध्ये येणार आहे. शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन असतील तर ते ग्रुप 3 मध्ये येणार आहे. मग असं का, हे विचारलेलं आहे. इन मॉडर्न पिरियड टेबल देर आर 18 ग्रुप्स. आपल्याला माहिती आहे की मॉडर्न पिरियड टेबल 18 ग्रुप्स आहे. व्हॅलेन्सी मीन्स
नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट सेल्स इन द ॲटम. तर व्हॅलेन्स म्हणजे काय? व्हॅलेन्सी म्हणजेच काय? शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत. सो द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स फॉर द ऑल द एलिमेंट्स इन द ग्रुप इज द सेम. कारण बघा त्यांनी रचना कशी केलेली आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स काय असणार आहे त्या ग्रुपमध्ये सेमच असं राहणार आहेत. लक्षात ठेवा. एक्झाम्पल ग्रुप फर्स्टमध्ये काय? हायड्रोजन आहे, लिथियम आहे, सोडियम आहे. हायड्रोजनचं शेवटच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन असणार आहे, लिथियमच्या पण शेवटच्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन आहे, सोडियमच्या पण शेवटच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे. आउटरमोस्ट सेल हॅव इलेक्ट्रॉन 1, सो दिस एलिमेंट्स इन द ग्रुप 1. कारण आउटरमोस्ट सेलमध्ये जर एक इलेक्ट्रॉन आला असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करून, द व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आणि व्हॅलेन्सी ही शेवटच्या कक्षेवरूनच ठरवली जाते आणि ज्याची व्हॅलेन्सी सेम तो ग्रुप सेम. लक्षात ठेवा यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन डी बघून घ्या. द थर्ड पिरियड कंटेन्स ओनली 8 इलेक्ट्रॉन इवन दो द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द थर्ड सेल इज 18. आता आपल्याला हे माहिती आहे की 2, 8, 18, 32 हा आपला के एल एम एन या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात. परंतु असं का म्हटलेलं आहे की तिथं 18 एलिमेंट्स पाहिजे थर्ड कक्षेमध्ये, पण 8च का घेतात? लक्षात घ्या. आपण जी फोड करत होतो याची बघा 281 ही सोडियमची फोड आहे, किंवा आपण दुसरी फोड आपण घेऊया 2882 अशी फोड आहे. तर तिसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स का घेतात असा प्रश्न विचारला आपल्याला. तिसऱ्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन का घेतात? कारण ह्याची कॅपॅसिटी 18 आहे, मग 8 का घेतात असं विचारलेला प्रश्न. बघा तर बघा, द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द फर्स्ट 3 पिरियड्स डिपेंड्स ऑन द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द सेल्स अँड लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, फर्स्ट 3 पिरियड्स जे आहेत ते कोणानुसार त्याची हे करायचं आहे, रचना करायची, इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द सेल्स अँड लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. दोन, एक इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी अँड लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. परंतु द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट सेज दॅट ओनली 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटरमोस्ट सेल्स ऑफ द एलिमेंट. पण लॉ ऑफ ऑक्टेट काय सांगतो, जर शेवटच्या कक्षेमध्ये जर 8 इलेक्ट्रॉन पाहिजे, जर 2 कक्ष असतील तर 8 इलेक्ट्रॉन पाहिजे, जर 3 कक्ष असतील तर शेवटच्या कक्षेमध्ये किती पाहिजेत? 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत, असा तो ऑक्टेटचा रूल आहे. द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ थर्ड सेल इज 80, सो थर्ड पिरियड शुड ॲक्च्युअली कंटेन 18 एलिमेंट्स बट इट कंटेन्स ओनली 8 एलिमेंट्स. बघा यामध्ये सांगितले कॅपॅसिटी 18 आहे, पण जर थर्ड पिरियड होत असेल तर शेवटी 8च एलिमेंट्स ठेवायला लागतात. तिथं रूल सांगितलेला आहे. इलेक्ट्रॉन ड्यू टू द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. कशामुळे? तो ऑक्टेटचा नियम आहे. लक्षात ठेवा, हा समजून घ्यायचा व्यवस्थित. त्यानंतर क्वेश्चन नेक्स्ट पहा. आता हा शेवटचा क्वेश्चन आहे, अतिशय सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चन 1, राईट द नेम्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन. आपल्याला नावं लिहायची आहेत. आता पहिला सगळे प्रश्न वाचून घेऊया आपण. तुम्ही वाचा प्रश्न, खाली सगळे प्रश्न मी दिलेलेच आहेत, तर एक एक प्रश्न आपण पाहून घेऊया आता यामध्ये. बघा, द पिरियड विथ इलेक्ट्रॉन इन द सेल्स KLM. समजा एखाद्या एलिमेंटला 3 कक्ष आहेत KLM, मग त्याचा पिरियड कुठला? 3. लक्षात ठेवा, पिरियड हे कशावरून ठरवायचं? त्याच्या घरावरून ठरवायचं आहे. सेकंड, द ग्रुप विथ व्हॅलेन्सी 0. असा ग्रुप ज्याची व्हॅलेन्सी काय आहे? 0 आहे, तर ग्रुप 18 लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन 3 बघा, द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅविंग व्हॅलेन्सी 1. ज्याची व्हॅलेन्सी 1 आहे अशी फॅमिली कोणती आहे? ते नॉन मेटल्स आहेत. तर हे लक्षात ठेवा, हॅलोजन्स गटामधले येतात. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेस्टाईन आणि टेनेस्टाईन. तुम्ही त्या मॉडर्न पिरियड टेबलमध्ये पाहू शकता की हा नॉन मेटल्स आहे. कारण हे काय नॉन मेटल्स का सांगा? इलेक्ट्रॉन्स घेतात दुसऱ्याकडून. लक्षात ठेवा, हॅलोजन गट असं म्हणायचं आहे ह्याला. द फॅमिली ऑफ मेटल्स हॅविंग व्हॅलेन्सी 1. बघा, अशी फॅमिली जे मेटल्स आहेत आणि ज्यांची व्हॅलेन्सी 1 आहे. बघा, म्हणजे हे इलेक्ट्रॉन लूज करतात. मेटल म्हणजे काय? इलेक्ट्रॉन लूज करतात आणि व्हॅलेन्सी 1 आहे. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेसियम अँड फ्रॅन्सियम हे इलेक्ट्रॉन्स आहेत. कारण हे इलेक्ट्रॉन्स काय करतात? सहजपणे लूज करतात. म्हणून याला काय म्हणले? फॅमिली ऑफ मेटल्स हॅविंग व्हॅलेन्सी 1. आता तुम्ही हे त्या ग्रुपमध्ये पण त्याचं तुम्ही पाहू शकता. लक्षात ठेवा हे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, क्वेश्चन 5, द फॅमिली ऑफ मेटल्स हॅविंग व्हॅलेन्सी 2. ज्याची व्हॅलेन्सी 2 आहे अशी मेटलची फॅमिली कोणती आहे? लक्षात ठेवा, व्हॅलेन्सी 2 आहे. व्हॅलेन्सी 2 लक्षात ठेवा, म्हणजे ते ग्रुप 2 मध्ये येणार आहेत. तर कुठले बघा ग्रुप 2 मध्ये येणार? यामध्ये दाखवलेलं आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ते पुढचे लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6,
द मेटलॉइड्स इन द सेकंड अँड थर्ड पिरियड्स. असे कुठले मेटलॉइड्स आहेत ते सेकंड अँड थर्ड पिरियडमध्ये? ह्यामध्ये बघा सेकंड अँड थर्ड पिरियडमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे. म्हणजेच यामध्ये सेकंड पिरियड कुठला आपला? हा सेकंड पिरियड आणि हा थर्ड पिरियड. हा पिरियड म्हणजे लक्षात ठेवा इकडे जायचं आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? मेटलॉइड्स विचारलेलं आहे. लक्षात ठेवा मेटलॉइड्स यामध्ये बघायचे आहेत. पोर मेटल्स, नॉन मेटल्स, नोबेल गॅसेस, रेअर अर्थ मेटल्स, ट्रान्झिशन मेटल्स, अल्कली अर्थ मेटल्स. आपल्याला नॉन मेटल्स म्हणायचे. नॉन मेटल्स म्हणजे लक्षात ठेवा हे बाउंड्रीवर आहे. तर यामध्ये याचं उत्तर बघा बोरॉन अँड सिलिकॉन. नॉन मेटल्स इन द थर्ड पिरियड. आता तिसऱ्या पिरियडमध्ये जे नॉन मेटल्स आहेत ते कुठले बघा? फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन. तर लक्षात ठेवा हा बघा फॉस्फरस, बघा जे नॉन मेटल्स आहेत फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन हे नॉन मेटल्स आहेत. लक्षात ठेवा हे इलेक्ट्रॉन्स घेत असतात म्हणजे आपल्याला नॉन मेटल्स म्हणलेलं आहे. त्यानंतर 2 एलिमेंट्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 4, ज्याची व्हॅलेन्सी 4 आहे असे कोण आहेत? कार्बन अँड सिलिकॉन. लक्षात ठेवा व्हॅलेन्सी 4 कोण आहेत? कार्बन अँड सिलिकॉन. लक्षात ठेवा हे अतिशय सोपे प्रश्न आहेत. व्हॅलेन्सी म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत ते. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पोचवा. काही शंका असतील तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला विचारू शकता. धन्यवाद.